सीधे सादा 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 सीधा सीधा होना जी, मैंने तुमको पाया है या तूने मेरे को खोना जी। तर घरच्यांना तुम्हाला मी मिस करतो, तुम्ही पण मला करतच असं 100% मला माहिती आहे. लाग लागायचं नाही आपल्या बच्चा. आणि मला गोली घात पॅकिंग झोपती दुखा तुला गोली घात हे बघा. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये. तर मी आता जस्ट उठलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालं म्हणजे, आणि हे दोघे फ्रेश व्हायचे बाकी आहेत. तर ते फ्रेश झाल्यावर आपण आता ट्रेनिंग सेंटरला निघणार आहेत. तर आपण आता डायरेक्ट फ्रेश झाल्यावर आणि तयारी झाल्यावर भेटू. तर चला. तर सुजलची काहीतरी आवरावर चालले आहे, बॅग वगैरे भरलं, आम्हाला बुक्स सांगितलं होतं आणायला, त्या बुक्स वगैरे आम्ही घेतल्यात. तो काहीतरी खायला शोधतो वाटतं, आणि एक जण आंघोलीला गेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही तिघे पण तयार झालेलो आहोत आपल्या ट्रेनिंग सेंटरला जायला. आणि प्रॉब्लेम असं झालेला आहे, म्हटलं अकस्मात पडलेला विचार आणि पाऊस दोन्ही एकत्र झालेला आमच्या ऋषी बघा तयार होतोय. आणि तुम्ही बघू शकता की आम्ही तयार झाल्याने बाहेर पाऊस पडतोय, बाहेर खूप जोराचा पाऊस पडतोय. काल इतकं ऊन पडलं होतं की असं वाटलं होतं की इथे पाऊस पडतच नाही, एवढं ऊन पडलं होतं, मे महिन्यासारखं ऊन पडलं होतं. आणि आज सकाळपासून पाऊस चालू झालाय, पाऊस जातच नाही. आणि आम्हाला 9 वाजता ट्रेनिंग सेंटरला पोहोचायचं आहे. त्या पावसानं कसं जायचं तो मोठा प्रश्न आहे, कारण की एकाकडे पण छत्री नाही आहे, आणि बिना छत्रीचे आम्ही कसं जाऊ, रिक्षा पण नाही ते भेटत आहे. तर बघूयात काय होतंय, आम्ही तुम्हाला अपडेट कळवतच राहू. मित्रांनो, आमची तयारी वगैरे झाली. तर आता आम्ही निघलो, आणि इथं संदीप बसलाय, तो कालचा ब्लॉग बघतोय. एक नंबर झाला ऑर्डर, उद्या पण एक, उद्या आज 8 वाजता परत पडेल. तर मित्रांनो, आता आपण चाललेलो आपल्या हॉटेलच्या बाहेर. आणि हॉटेलच्या बाहेर आपण मागाशी बघितलं होतं खूप पाऊस लागत होता, पण आता थोडा पाऊस कमी झालेला आहे. आणि आम्हाला जायचं आता ट्रेनिंग सेंटरला. तर ट्रेनिंग सेंटरला आम्हाला रिक्षा बघायला लागेल, कारण की आज पावसामध्ये आम्ही जाईपर्यंत पूर्ण भिजू. त्यामुळे आम्ही रिक्षा आता बघत आहोत, पण इथे असं सीन आहे की रिक्षा पण लवकर भेटत नाही. आणि आता आम्हाला 10 मिनिटात काही करून पोहोचायचं, 9 वाजता तिथे डॉट टच राहायचं आहे. ट्रेनरने आम्हाला तशी ताकीदच दिलेली आहे की 9 वाजता इथं पाहिजेच म्हणून पाहिजेच. तर मोठा प्रॉब्लेम झाला आमच्यासमोर, बघूयात काय होतं पुढे. ट्रेनिंग सेंटर समोर आता आपण आतमध्ये जाऊ, काही चहा नाश्ता असेल ते करू, आणि डायरेक्ट ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करण्यात. तर चला पटापट. आवाज आलाय का बघ? फर्स्ट टाइम आहे आता मध्ये ब्लॉग काढायला घेतलाय मी. तर आपण आता टी ब्रेक त्याच्यावरून चहा प्यायला आलो. चहावाला इथं तर एकदम मंगारवाला चहा आहे सगळा. चहासोबत भेटते काय पार्लेचा 5वाला बिस्किट, वेगळीच कंपनी स्ट्रॉबेरीची कुठे तो 5वाला बिस्किट भेटते. तर आमचे सर आले गोष्टी, तेव्हा मी जरा ब्लॉगला पोहोचते. मी पाहत राहा, चहा येईल थोड्या वेळात. चहासोबत काय काय माहिती बघायला होतं. मित्रांनो, आपल्याला आता जेवण आलं आहे, राईस आहे आणि चपाती, भाज्या आहेत 2. आपण खाऊ. ठीक आहे, ठीकठाक आहे, खाण्यासारखं काय, पोट भरलं असं आहे. खाऊ आणि भेटू डायरेक्ट संध्याकाळी. ऋषी बघत काय करतोय, त्याला जेवण दिलंय, तर जेवणाचं थोडं स्नॅप काढतोय. प्रत्येक गोष्टीचा स्नॅप पाहिजे याला, निसता असा स्नॅप काढायला पाहिजे. मित्रांनो, तर वाजलेले संध्याकाळचे 6 आणि आम्ही ट्रेनिंग सेंटरमधून सुटलेलो आहोत आणि आता चाललो आहे आपल्या हॉटेलवरती. तर मागे ऋषी बघू शकता, स्नॅपवर स्नॅप निसते, सकाळचे स्नॅप चालू असतात. आजच्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप लेट सोडलं आहे, काल आम्हाला लवकर सोडलं होतं, पहिलाच दिवस होता म्हणून. आज बोलतेत की नाही मजा आली सराची. सराला एवढं प्रश्न विचारून घायल केलंय. सर म्हणला उद्यापासून पुढे बसू जा, मला म्हणलंय, मागं थांबूच नको म्हणलं. याचा विषय असा आहे की सर शिकवतोय एक आणि ते प्रश्न पुढचे असतात, असा याचा विषय आहे. जनरल नॉलेज लागते उसके लिए भी. तर चाललोय आम्ही आपल्या हॉटेलवरती. तर हॉटेलवर जाऊया, फ्रेश वगैरे होणार, त्यानंतर भेटू आपण. चला सिनेमॅटिक मध्ये. हा मित्रांनो, बघू शकता जायला इथून रस्ता आहे, तरी पण हे दोघं जण हॉटेलच्या आतल्या बाजूने जात आहेत. कंपाऊंडमध्ये कंपाऊंडमध्ये जायला बॅरिकेड लावलेले आहेत. त्या बॅरिकेडच्या आतून परत त्यांना तिथून ओलांडून जायचं आहे, आणि आम्ही चालू रस्त्याने, ते दोघं चालले तिथून बघा कुठून गेलेत. मित्रांनो, आता आलेलो आपण हॉटेलच्या आतमध्ये, आणि ते सगळेजण का जमले होते काय समजत नाही आम्हाला. आता विचारूया काय चाललंय यांचं. सगळेजण आम्ही आतमध्ये आलो, हे इथे जमले होते रिसेप्शनच्या इथे, यांचं काहीतरी बोलणं चालू आहे, पण विचारूयात काय चाललंय. हे चावी घेतली, आपली चाव्या दिल्या होत्या आम्ही ना रूमच्या, उगाच चाव्या घेतल्या काय नाही. आता आम्ही आलेलो तो वरती, बघूया ते रूम खोलतात बघा, आहे ना, रूम खोलायला चावी दिलेली आहे. हे चावीचे बघा येडे चाले करतायत, एकानेच खोला रे. आम्ही आहे ना रूमवाल्याने चावी दिली होती, हे असे येडे चाले चालू असतात त्यांचे. आणि आता आपण आलेलो रूम मध्ये, बघूया
लाईट चालू कर रे. आणि रूममध्ये आल्यावर एवढं थंड वाटतं ना, असं वाटतं हिमालयाच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. एसी एवढी फुल असते ना आमची. एसी तुम्ही बघ सुद्धा इथे कंट्रोल करायला एसीला. आणि एसी हे बघा. मित्रांनो बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण, आमच्या रूम मध्ये पण सूरज चव्हाण आहे. बोलणार रे काहीतरी. आणि मला गोलीगत पॅकिंग चौकी देऊ का तुला? गोलीगत मित्रांनो आता जेवायला आम्हाला आज हॉटेलमध्ये रूमवर नाही आणला. आज त्यांनी टेबल लावून दिलेत आणि आम्ही आज बाहेर जेवायला बसणार आहेत. तर टेरेसवर आणलाय. तर आता दाखवतो तुम्हाला आता जेवायची सोय कशी आहे. पोहोचलो आता जस्ट टेरेसवर. तर मित्रांनो आता जेवून घेतो पटापट. जाम भूक लागली, कचकावून जेवायला लागला. आता हे रोट आहे, 2-2च देणार आहे का? 4 काल किती दिली? 4 होत्या काल. आणि बघा पनीर किती घेतलंय आपल्या. फुकटचं भेटते पण बघा. फुकटचं नाही बे, पनीर खाऊन तब्येती झाल्याच पाहिजे. 1 साइड बॉडी. आधी लागायचं नाही आपल्या बच्चा. अंकल 150 रुपये किलो बिर्याणी घेऊन मिळताय. असा विषय आला. आज आम्ही ट्रेनिंगला गेलो, आम्हाला 200 रुपयामध्ये आळ्याचा भात भेटलाय आणि 150 मध्ये बिर्याणी कुठून आणायला ते बघतोय. आणि जर यांनी जर आणली हा 7 दिवस देणार आहे. तर 2 दिवस झाले देऊन इथं. आता घरच्यांची आठवण यायला लागली मोठ्या प्रमाणात आठवण यायला लागली घरच्यांची. तर घरच्यांना तुम्हाला मी मिस करतो, तुम्ही पण मला करतच असं 100% मला माहीत आहे. आता काय कामासाठी यायला लागतं मित्रांनो. लाव सुजन, तू करतो का घरच्यांना मिस? हो ना बाबा, करतो ना. किती करतोस? खूप जास्त. सगळ्यात जास्त कोणाला करतोस? सगळ्यात जास्त कोणाला? आईला, बहिणीला, पप्पाला? भाई मम्मीच्या हातचं जेवण मी जास्त मिस करतोय मित्रांनो. इथलं जेवण बघून मला मम्मीच्या हातच्या जेवणाची खूप आठवण यायला लागली आहे. सेम. काय करू, मजबुरीनुसार खायला लागतंय. खायला लागतं. पण आजचं जरा चांगलं होतं जेवण. पण रोज तर नाही असं बाहेरचं चांगलं आहे, पण ट्रेनिंग सेंटरचं जेवण खाऊच शकत नाही. जाम. थोडासा अभ्यास करूया आपण आता. कसलाही दिसत नाही. सीधे सादा सीधा सीधा होना जी. मैंने तुमको पाया है या तूने मेरे को खोना जी. आजा दिल के करे सौदेबाजी, क्या नाराजी. अरे यार सीधा सीधा होना जी. मैंने तुमको पाना है या तूने मेरे को खोना जी. आजा दिल की करे सौदेबाजी, क्या नाराजी. अरे यार दिल का तू कर भी ले, मेरा जहाँ बंक में भर भी ले. कसम भी ले, आके तुझ गाँव में सवर भी ले. सोया का है आसमानों का है. बंद कर. आजचा ब्लॉग आपण इथे संपू. झोपाले जामू ते लवकर उठायचे. आज पण लवकर उठलो होतो. सलग 2 दिवस आम्ही लेट उठून झोपून लवकर उठून आम्ही चाललोय ट्रेनिंगला जातोय. आज तरी लवकर झोपायला भेटतं का ना काय माहिती. ट्रेनिंग सेंटर मध्ये ब्लॉग एडिट करायलाच टाइम जातोय. एडिट करा प्लस त्याला अजून काय असेल ते करा. वैताग येतोय. 2 ब्लॉग फक्त झाले ना. 2 ब्लॉग मध्येच कंटाळा आला एडिटिंगचा आणि सगळ्या गोष्टीचा. कारण तिकडे जाऊन ट्रेनिंग अटेंड करा, परत घरी आल्यावर जरा रिव्हिजन वगैरे करायला लागते ना. त्यामुळे जरा बाकी काही विषय मित्रांनो घरची खूप आठवण येते. आज घरची आठवण फुल म्हणजे फुल खराब येते. ह्याच्या आधी पण बोललो मी. असं वाटतंय सगळं सोडून जावं परत घरी. तर मित्रांनो हा ब्लॉग आहे ना इथंच संपवतो. तर आपण डायरेक्ट भेटू होता उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो. तर चला टाटा, बाय बाय.